तुम्ही पण सुरुवात केली असेल ना मोदक करायला? गणपती बाप्पा मोरया. आम्ही चाललो आहो बाप्पाला आणायला, आरव आणि मी. आणि बाकी आता आपल्या आश्रमातले काही आजी आजोबा जे येऊ शकतात त्यांना घेऊन बाप्पाला आणायला जायचं आहे. आणि स्वागताची तयारी तर 2 दिवसापासून चालूच होती. ऑलमोस्ट सगळ्या आपल्या आश्रमातल्या ह्याची झाली आहे. आणि आता थोड्याच वेळात आम्ही बाप्पांना आणू आणि मस्तपैकी आरती आणि छान सगळं वातावरण होईल. यावर्षी आम्ही गणपती बाप्पा शुभमच्या स्टॉलवरनं खरेदी केले, कारण त्याचं पहिलं प्रथम वर्ष होतं आणि त्यांनी खूप सुंदर प्रकारे बाप्पांना सजविले होते. अगदी दगडूशेठपासनं ते स्वामींपर्यंत तुम्ही पाहत असाल तर बाप्पांचा धोतर, टोपी त्यांनी स्वतः हाताने ड्रेपिंग केलं होतं. तो एक कौशल्यपूर्ण असा व्यक्तिमत्व आहे. खरोखर म्हणजे बाप्पांना बघून आपण खरोखर प्रेमात पडू इतके सुंदर त्यांनी बाप्पा सजवले होते. आणि मी जे बाप्पा घेतले त्यांना खूप सुंदर प्रकारे ड्रेपिंग केलं होतं, कारण आपल्याला घ्यायच्या होत्या 4 मूर्त्या. म्हणून एक स्वामींच्या ह्याच्यामध्ये घेतली, ती आपण वारजेच्या आश्रमात घेतली. आणि बाकी नॉर्मल अशा एकाचं ग्रीन धोतर होतं, एका बाप्पांचा स्वामींचा पोशाख प्रदान केलेला होता. तर खरोखर बघा ना तुम्ही, त्या मूर्त्या बघून का नाही आपण बाप्पांच्या प्रेमात पडणार, आणि असं वाटतं फक्त एकटकच बघावं. अप्रतिम असं बाप्पाचं रूप आहे आणि खरंच असं वाटतं की पूर्णपणे पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरात गेली आहे. इतकं सुंदर रूप आहे. हा ग्रीन वस्त्र, हे सगळे जे पुढे ठेवलेत हे सगळे आपल्या आश्रमात मूर्त्या घेतल्या होत्या.